बाहीची डिझाईन शिकणार आहोत. पटकन कशी बाही आपल्याला मेगा स्लीव्ज मध्ये बनवायची. तर ही मी बाही घेतलेली आहे. मेगा स्लीव्ज बनवण्यासाठी अशी तिरकस स्ट्रॉंग खडी करून घ्यायची आहे, जी की तुम्हाला करता येते आणि ती 4 पदरीवर असावी. 4 पदरीवर घेतल्यानंतर इकडे ही बंद बाजू अशी ठेवायची आहे आणि हिला अशी आखून घ्यायची आहे. आखून झाल्यानंतर ही जी बनणार आहे ही मेगा स्लीव्ज बनणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही बाही यातून कापून घ्यायची आहे. कट आपण कट करून बघूया. ही अशा पद्धतीची जी बाही आहे ती मेगा स्लीव्ज होते आणि मग तिला थोडीशी अर्धा इंच लूज मध्ये फिटिंग करायची म्हणजे आपली बाही कंप्लीट. लेटेस्ट ट्रेंडी फॅशन मध्ये आपल्याला चालणारी पफ स्लीव्ज जी आहे ती या एवढ्या लांबीची पफ स्लीव्ज आपल्याला हवी असेल तर मी एक पेपर घेतलाय, सॅम्पल पेपर, आणि त्यावरती कशी कापायची ते बघूया. तर साधारण तुम्हाला किती चुन्या हव्या आहेत तेवढं ते एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे. मला साधारण 4-4, 5-5 चुन्या हव्या आहेत जसे तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहेत. तर मी इथे 4 इंच एक्स्ट्रा घेणार आहे आणि इकडे कॉर्नर करणार आहे. याला अशा पद्धतीने जोडून हा भाग आहे तसाच घेणार आहे. इथे स्टॉप आणि उरलेल्या भागाला इथे 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 अशा चुन्या करायच्या आहेत आणि बाही आपली रेडी होईल. फक्त चुन्या देताना एकच काळजी घ्यायची, इकडून तिकडे आणि तिकडून इकडे, म्हणजे धोती स्लीव्जला देतो त्या पद्धतीने आपल्याला त्या चुन्या देऊन घ्यायच्या आहे. तशी खूप वाढवायची नाहीये, आहे तशी कापून घ्यायची आणि पफ स्लीव्ज तयार होते. या पद्धतीने आपल्याला ह्या चुन्या इकडे वळणारे द्यायच्या आहेत आणि ही बाही रेडी. एका बाहीचा उपयोग करून हाफ मध्ये फोल्ड करायची आणि इथे आपल्याला चुन्या हव्या तर आपण बाही कशी कापली पाहिजे तर ते बघणार आहोत. हाफ मध्ये वेगळा कलर आणि हाफ मध्ये वेगळा कलर तुम्ही वापरू शकता. आणि बाहीची कटिंग माझ्याकडे रेडी आहे जी की तुम्हाला येते. आणि आता आपण ह्या 2 कटिंग वेगळ्या घेतल्या. याच्यामध्ये तुम्ही काट वगैरे लावू शकता आणि माझ्याकडे जो कापड आहे त्याच्या मला दुप्पट दीडपट असा कापड त्यासाठी लागणार आहे. आणि मी इथे 4 पदरी घडी करून घेतली आहे. त्यावर हा पॅटर्न ठेवणार आहे जसा की असा ठेवला, परंतु इथे आपल्याला तो वाढवून घ्यायचा आहे. तर कमीत कमी 3 ते 4 इंच असा इतका वाढवून घ्यायचा. तुमच्याकडे जास्त कपडा अवेलेबल असेल तर तुम्ही जास्त वाढवू शकता, म्हणजे साधारण 8 इंच इतकं वाढवू शकता. आणि आहे तशी स्लीव्ज कट करायची. ही झाली बाही साठीची चुन्यांसाठी कापली जाणारी बाही. आणि आपण दोन्ही स्लीव्ज यामध्ये कट करून घेतलेले आहेत. पाहिजे फक्त कलर चेंज करायचा आहे, खोल भाग अगोदर कापायचा नाहीये. आणि चुन्या करताना आता एक बाही बाजूला ठेवूया. चुन्या करताना अशी घ्यायची आहे, या पद्धतीने तुमच्या चुन्या ज्या आहेत त्या असणार आहेत. अशी शिवून झाली की या साईडला तुम्ही थोडा पसरट घेऊ शकता आणि याचा जो मोठा भाग आहे आलेला कट झालेला त्याला आपण खाली लावूया आणि या पद्धतीने आपली बाही जी आहे ती रेडी होणार आहे. या बाहीला आपण पाकळी बाहीमध्ये रूपांतर करणार आहोत, जी की फार पूर्वीची पण फॅशन आहे आणि ती कंटिन्यू चालत असते. तर मग काय करायचं, खूप काही असं करायचं नाहीये. तर सेंटर घ्यायचे, सेंटरच्या आतमध्ये 1 ते 1.5 इंच जायचंय. असं फोल्ड करून घ्या. हाफमध्ये मी फोल्ड केलेलं आहे आणि इथे 1.5 इंच आतमध्ये आली जसं मला आवडतं. आणि इथे हाफमध्ये असा गोल राऊंड द्यायचा आहे. तसाच तो कटही करून घ्यायचा आहे, म्हणजे ही पाकळी बाहीची डुप्लिकेट बाही तयार होईल. ओरिजिनल आपण नंतर शिकूया. आणि ही आपली अशी रेडी झाली आहे. टिप मारायची, पलटी करायचं आणि हा पुढील खोल भाग पुढे लावायचा आहे. बाही रेडी.